मित्रांनो, आज मला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलायचंय. विषय आहे आपल्या ग्रामीण तालुक्यातील गावखेड्यांचा. जे गाव फक्त आपली ओळख नाही तर आपलं अस्तित्व आहे त्या गावाचा. भिंतीवरती टांगलेलं कॅलेंडर बघितलं की ते कॅलेंडर सांगतं की आपण 2026 मध्ये जगतोय. परंतु जेव्हा मी आपल्या गावाची दुरावस्था बघतो तेव्हा असं वाटायला लागतं की आपण अजूनही त्या 1996च्या काळामध्ये जगतो की काय. ग्रामीण तालुक्यातील गावं फिरताना मन अगदी सुन्न होऊन जातं. ना गावाला यायला जायला धड रस्ता आहे, ना स्वच्छता, ना दवाखाना, ना विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी नीट बसची सुविधा. डिजिटल इंडियाच्या नावाखाली इंटरनेट पाहिजे झालंय हो, परंतु गावाचा रस्ता मात्र अजूनही तसाच खडबडीत आहे. एखादा पाहुणा रावळा जर गावी कधी घरी आला ना तर तो सहज 4 चौघांमध्ये तोंडावरती गावाची लाच काढून जातो. मग प्रश्न पडतो की इथली सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी नेमके करता तरी काय. जर याला सर्वात जास्त कारणीभूत जर कोण असेल तर ते म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली इथली प्रस्थापित घराणेशाही. पिढ्यानपिढ्या पैशाच्या जोरावर, दहशतीच्या जोरावरती हेच लोक निवडून येतात. यांचं उद्दिष्ट फक्त एकच असतं, गावच्या ग्रामपंचायतीवरती सत्ता मिळवायची. गावाचा विकास करण्यासाठी नाही तर स्वतःची घरं आणि खिशे भरण्यासाठी. परंतु मित्रांनो, कधीपर्यंत आपण यांच्या विरोधात बोलायचं नाही. सर्वसामान्य जनता यांना घाबरून काहीच बोलत नाही आणि मग यांची हिंमत अजून वाढते. परंतु कधीपर्यंत आपण यांच्या दहशतीला घाबरून गप्प बसायचं. जोपर्यंत आपण यांच्या दहशतीला घाबरून गप्प बसणार तोपर्यंत आपली येणारी पुढची पिढी सुद्धा अशाच प्रकारे घाणीत आणि त्या खड्ड्यांमध्ये जगत राहील. आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत, हुकुमशाहीमध्ये नाही. म्हणून वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हेच लोक गादीवर बसण्यासाठी हे काही हुकुमशाह नाही. म्हणून जोपर्यंत आपण या लोकांना जाब विचारत नाही, आपण या लोकांना प्रश्न विचारत नाही, यांच्या विरोधात काही बोलत नाही, तोपर्यंत ना या गावचा विकास होईल, ना हे गाव सुधरेल, नाही लोक.